आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार होणार। काँग्रेस मुख्यालयामध्ये अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाईल। केंद्र सरकारचे देशातील सर्व कार्यक्रम आज रद्द। संपूर्ण देशामध्ये 7 दिवसांचा दुखवटा जाहीर। डॉक्टर मनमोहन सिंग यांचा शासकीय इतमामामध्ये अंत्यविधी होणार आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। उद्या अंत्यसंस्कारावेळी सुद्धा सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत। खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। शिक्षकांचा पगार उशिरा होईल ही माहिती चुकीची। लाडक्या बहिणींच्या पैशाचा परिणाम दुसऱ्या खात्यांवर पडणार नाही। महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। राज्यात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा बोजवारा उडाला। शिक्षक शासनाच्या विनाकारण पैशाची लूट करतायत। मी आजही विनंती करतो, शिक्षकांनी गावामध्ये मुक्कामी राहावं। प्रशांत बंब यांचा आरोप। पंकजा मुंडेंनी मंत्रालयामध्ये पदभार स्वीकारला। मंत्रालयामध्ये मुंडेंनी पूजा करत स्वीकारला पदभार। मी नाराज नव्हतो, फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत ही इच्छा पूर्ण झाली। फडणवीसांसोबतच्या भेटीनंतर रवी राणांची प्रतिक्रिया। कल्याण पूर्वेमध्ये भाजप आमदार सुलभा गायकवाड यांचा अभिनंदनाचा बॅनर फाडला। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। नाशिकमध्ये नरहरी झिरवाळ यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। बॅनरवर नरहरी झिरवाळ यांचा आदिवासी विकास मंत्री असा उल्लेख। मात्र खातेवाटपामध्ये आदिवासी विकास खात्याची जबाबदारी अशोक उईके यांच्याकडे। साहेब सांगतील तेच धोरण आणि साहेब बांधतील तेच तोरण। अब्दुल सत्तारांच्या समर्थकांकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये बॅनरबाजी। हवेत गोळीबार प्रकरणी कैलास फडला जामीन मंजूर। परळी कोर्टाकडून अवघ्या 24 तासात जामीन। कोणताही गुन्हा करण्याच्या हेतूने अशिलाने गोळीबार केला नाही, फड यांच्या वकिलाचा युक्तिवाद। राजगुरुनगरमधील 2 मुलींवरील अत्याचार हत्या प्रकरण। नीलम गोरे यांनी कुटुंबियांची भेट घेतली। 8 तासानंतर लिंबू सरबत घेत पीडित कुटुंबियांनी उपोषण सोडलं। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार। आरोपी विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी 6 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपी अखिलेश शुक्ला, पत्नी गीता शुक्लासह 4 आरोपींना पोलीस कोठडी। छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी सैनिकामुळे महाराष्ट्र कमांडो फोर्सच्या नावाखाली बोगस भरती। 93 विद्यार्थ्यांची 5,58,000ची फसवणूक। 3घांवर गुन्हा दाखल। कल्याण कोर्टाच्या बाहेर किरकोळ वादावरून कोर्टाच्या परिसरामध्ये वाद। शुक्ला समर्थक आणि धीरज देशमुख यांच्या वकिलांमध्ये वाद। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला। पुण्यामध्ये एसटी कामगार संघटना आक्रमक। कामगार संघटनेचं सहकार आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आंदोलन। एसटी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यासह गुणरत्न सदावर्ती आणि जयश्री पाटील यांच्या अटकेची मागणी।